हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल ज्याचं नाव आहे ग्लॅम टिप्स अँड ट्रिक्स विथ श्रद्धा. सो आज मी तुमच्यासाठी एक फेस पॅक घेऊन आलेली आहे. एकदम इझी आहे बनवायला आणि आपल्या किचनमध्ये जे साहित्य असतं त्यांनीच आपण हा बनवणार आहोत. काहीही वेगळं आणायची गरज नाहीये, पण ह्याचा जो रिझल्ट आहे हा खूप मॅजिकल रिझल्ट आहे. हा जो फेस पॅक तुम्ही 7 ते 10 दिवस रोज अप्लाय केला ना, तर तुम्ही तुमच्या स्किनच्या प्रेमात पडताल ह्याची मला खात्री आहे. त्याच्यामुळे एकदा नक्की करून बघा. खूप छान ह्याचा रिझल्ट आहे. एकदम सिंपल आहे आणि इन्ग्रेडियंट्स पण एकदम सिंपल आहे. जे आपण रोज यूज करतो तेच इन्ग्रेडियंट्स आहेत. चला तर मग वेळ न घालवता आपण सुरू करूया. सो हा फेस पॅक बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं लागणार आहे ते तांदळाचं पीठ. इथे मी 1 टेबलस्पून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तेवढं काफी आहे आपल्या चेहऱ्यासाठी. आणि त्या तांदळाच्या पिठामध्ये मी हे मध टाकणार आहे. सो हे थोडंसं मध मी यामध्ये टाकत आहे. आणि आता मध टाकल्यानंतर यामध्ये थोडंसं दूध ऍड करायचं आहे आपल्याला. खूप जास्त पातळ करायचं नाहीये. थोडंसं आपल्या स्किनवरती ते राहिलं पाहिजे, अशी त्याची कन्सिस्टन्सी पाहिजे. त्याच्यामुळे थोडंसं हे घट्टच असतं, पातळ बनवायचं नाहीये. आणि मी मस्त हाताने मिक्स करत आहे. हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आपल्याला हे 3च इन्ग्रेडियंट्स लागणार होते आणि आपला फेस पॅक रेडी आहे. सो अशा प्रकारे हा फेस पॅक, अशी कन्सिस्टन्सी हवी आहे. खूप पातळ नाही आणि खूप घट्ट नाही. तुम्ही अंदाजाने त्याच्यामध्ये दूध टाकलं तरी चालणार आहे. खूप पातळ नाही करायचं आपल्याला, थोडंसं असं घट्टसरच ठेवायचं आहे. आता आपण हे आपल्या चेहऱ्यावरती लावून घेऊयात. सो अशा प्रकारे मी सगळीकडे व्यवस्थित हा फेस पॅक लावून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, एक 5 ते 7 मिनिटासाठी थांबायचं आहे. आणि 5-7 मिनिटानंतर आपण आपल्या चेहऱ्याला थोडीशी मसाज करणार आहोत. सो आता 7 मिनिटं झालेली आहेत. आता आपण थोडीशी मसाज करूया. मसाज करताना असं पुढून मागच्या साईडला जायचं आहे. 2 ते 3 मिनिटासाठी मसाज करायची आहे. एकदम जेंटली करायची आहे. खूप जास्त जोरजोरात घासायचं नाहीये, हळूवार मसाज करायची आहे. सो आता माझी व्यवस्थित मसाज झालेली आहे. आता आपल्याला एक 15 मिनिटासाठी ही फेस पॅक असाच ठेवायचा आहे चेहऱ्यावरती. आणि त्यानंतर चेहरा धुवून टाकायचा आहे. ही इतकी छान रेमेडी आहे ना, आणि ही सगळ्यांना सुटेबल आहे. म्हणजे पुरुष असो स्त्री असो सगळे करू शकतात आणि त्याचा रिझल्ट दोघांनाही खूप छान येतो. त्याच्यामुळे नक्की करून बघा. खूप मस्त रेमेडी मी आज तुम्हाला सांगितलेली आहे आणि आय एम शुअर तुम्हाला सगळ्यांना ह्याचा खूप फायदा होईल. एकच आहे की तुम्हाला रोज करायची आहे. मिनिमम 7 डेजसाठी तुम्हाला ही रेमेडी करायची आहे आणि तुम्ही तुमच्या स्किनच्या प्रेमात पडणार आहात ह्याची मला खात्री आहे. सो फ्रेंड्स, 15 मिनिट्स झालेले आहेत आणि आता चेहरा धुतला तरी चालणार आहे. पाण्याने, नॉर्मल पाण्याने धुतला तरी चालणार आहे. पण मी आता इथे एक नॅपकिन ओला करून आणलेला आहे आणि मी आता माझा फेस पुसून काढणार आहे. आता व्यवस्थित क्लीन केलेलं आहे मी सगळं. व्यवस्थित क्लीन झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त टवटवीत झालेला आहे. आणि मी तुम्हाला चॅलेंज देत आहे मात्र की तुम्ही 7 डेजसाठी मिनिमम तुम्ही ही रेमेडी यूज करून बघा आणि मग मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की कसं तुम्हाला वाटलं, कसं फील होतंय, कशी तुमची स्किन झाली आहे, तुम्हाला ह्याचा फायदा झाला आहे की नाही झाला हे मला कमेंट बॉक्समध्ये मात्र नक्की कळवा. सो आता चेहरा क्लीन झाल्यानंतर आपल्याला चेहऱ्यावरती गुलाबजलचा स्प्रे मारायचा आहे. तो इथे मी आता हे खादीचं गुलाबजल यूज करत आहे. हेच माझं फेवरेट आहे.
आणि जेव्हा जेव्हा मला खूप डल वाटतं किंवा मी खूप टायर्ड झालेली असते, 2 ते 3 स्प्रे चेहऱ्यावरती मारले की एकदम रिफ्रेश व्हायला होतं. त्याच्यामुळे नक्की करून बघा, खूप छान आहे हे. सो आता फेस पॅक काढल्यानंतर आपण याचा स्प्रे मारून घेणार आहोत. सो आता झालेलं आहे आणि आता हे असंच आपल्या चेहऱ्यावरती राहणार आहे गुलाबच्या. सो कसं वाटलं तुम्हाला हे माझं DIY फेस मास्क? आवडलं असेल तर नक्की करून बघा आणि 7 डेज चॅलेंज मी तुम्हाला दिलेलं आहे आणि त्यानंतर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात की तुम्हाला ह्याचा फायदा झाला की नाही. सो हे केल्यानंतर तुम्ही तुमच्या स्किनच्या प्रेमात पडणार आहात, ह्याची मला 100% गॅरंटी आहे. त्याच्यामुळे नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला मात्र विसरू नका. आणि ग्लॅम टिप्स अँड ट्रिक्स विथ श्रद्धा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला अजून माझे व्हिडिओज बघायचे असतील तर बेल आयकॉनवरती पण क्लिक करा. जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. सो थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. सी यू सून. बाय बाय.